मंदिराच्या आत न जाताही ज्यांनी विठ्ठलाला आपल्या हृदयात साठवलं, ज्यांच्या हंड्यातूनही विठ्ठल विठ्ठल असा नाद येत होता, ते महान संत म्हणजे संत चोखामेळा. 14व्या शतकात बुलढाणा जिल्ह्यातील मेहुणा राजा या गावी चोखामेळा यांचा जन्म झाला. नंतर ते मंगळवेढ्यात स्थायिक झाले. तो काळ असा होता जिथे जातीभेद शिगेला पोहोचला होता. चोखामेळा महार समाजात जन्मले असल्याने त्यांना मंदिराच्या आत प्रवेश नव्हता. पण म्हणतात ना, देवाला भावप्रिय असतो, जात नाही. चोखामेळा हे संत नामदेवांचे पटशिष्य होते. ते तासनतास मंदिराच्या पायरीवर बसून विठ्ठलाचं ध्यान करत असत. एकदा तर साक्षात विठ्ठलाने त्यांना जेवू घातल्याची कथा देखील सांगितली जाते. त्यांच्या अभंगातून त्यांनी समाजातील विषमतेवर अत्यंत साध्या पण प्रभावी भाषेत प्रश्न विचारले. जसे की चोखा म्हणे, ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया अंगा. म्हणजेच ऊस वाकडा असला तरी त्याचा रस गोडच असतो. तसंच माणसाचं शरीर कसंही असलं तरी त्याचा आत्मा हा शुद्धच असतो. परंतु संत चोखामेळा यांचा शेवटचा काळ हृदयस्पर्शी आहे. मंगळवेढा येथे गाव कुवासी भिंत बांधण्याचं काम सुरू असताना ती भिंत कोसळली आणि त्यात दबून चोखामेळा यांचा अंत झाला. असं म्हणतात की नामदेवांनी त्यांच्या अस्थी ओळखल्या, कारण त्या अस्थीतून विठ्ठल नामाचा आवाज येत होता आणि त्यांच्या अस्थी आणून पंढरपूरच्या मंदिराच्या पायरीवर त्यांची समाधी बांधण्यात आली. म्हणून आजही पंढरीचा वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाआधी चोखामेळा यांच्या समाधीला डोकं टेकवतो. भक्ती कशी असावी यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संत चोखामेळा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या ज्ञानभक्ती मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.